नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुसळधार पावसात खार सापोलीतील घर जमीनदोस्त। म्हात्रे कुटुंबाला सभापती वैकुंठ पाटील यांची 25,000ची तातडीची मदत। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेन तालुक्यात पूर परिस्थिती आहे। यात खार सापोली येथील राजेश उमाजी म्हात्रे यांचे घर मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोसळले। घरात कुटुंबीय असले तरी मुलीच्या सतर्कतेने जीवितहानी टळली। माहिती मिळताच भाजप महामंत्री तथा रायगड जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी तहसीलदार तानाजी शेजाळ आणि कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सभापती वैकुंठ पाटील यांनी म्हात्रे कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 25,000चा धनादेश दिला। तसेच शासकीय निधीतून 1.5 लाखांची मदत मिळवण्यासाठी तलाठी पल्लवी भोईर यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। मदतीबद्दल म्हात्रे कुटुंबियांनी आभार मानले। यावेळी रामचंद्र म्हात्रे, दत्तात्रय म्हात्रे, सुभाष म्हात्रे, जयवंत म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, तलाठी पल्लवी भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे आणि काल रात्री खारसापल्ली गावात आपल्या इथे या घरावर खूप मोठं संकट आले आणि त्यामध्ये हा घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। अशा या बिकट परिस्थितीत कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील हे स्वतः आपल्या इथे पाहणी करण्यासाठी आले आणि आपल्याला चेक स्वरूपात त्यांनी सहकार्यही केलेलं आहे। काय सांगाल याबाबत? वैकुंठ पाटील यांना काल फोन करायचा प्रयत्न केला आम्ही। ही घटना काल संध्याकाळी 6 वाजता घडली। राजेश उमाजी म्हात्रे हे घर मालकाचं नाव आणि ही घटना घडल्यानंतर एक आसरा म्हणून कोण देईल, तर प्रत्येकाच्या अख्ख्या गावातून प्रत्येक माणसाच्या तोंडात एकच शब्द होता की वैकुंठ दादाला फक्त फोन करा। फक्त जाण ठेवणारा एक व्यक्तिमत्व म्हणून वैकुंठ दादाच आहेत आणि ते धावून नक्कीच येतील, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊच शकला नाही। त्यांना सकाळी बातमी कळली, त्यावेळेला ते त्वरित इथे आले आणि प्रत्यक्ष त्यांनी पाहणी केली आणि एक गरीब बिचारा घर मालक आज त्याचा संसार पूर्णपणे वाऱ्यावर उद्ध्वस्त झालेला आहे। राहायचं कुठं आणि खायचं काय अशी परिस्थिती आली आहे आणि याच परिस्थितीत वैकुंठ पाटील यांनी 25,000ची त्यांना मदत केली आहे। त्याबद्दल संपूर्ण गावातर्फे मी त्यांचं खरोखर अभिनंदन करेन। तसेच तहसीलदार साहेबांना पण विनंती करेन की या पुढ्यावर आलेल्या संसारासाठी त्यांनी सरकारमार्फत काहीतरी योजना आखून त्यांना त्वरित त्यांना काहीतरी उपाययोजना करावी आणि त्यांना काहीतरी मिळून द्यावं राहण्यासाठी, खाण्यासाठी, ही त्यांना सरकारला माझी विनंती आहे।